Hello friends and welcome to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचे एकदा पुन्हा मनपूर्वक स्वागत करते आजच्या या सेशन मध्ये. आज आपण जी पोयम वाचत होतो आपल्या मागच्या सेशन मध्ये द डक अँड द कॅंगरू, हिलाच कंटिन्यू करू आणि बघू की ह्याच्यामध्ये पुढे काय होतं. स्टोरी आपण समजून घेतलेली आहे. ह्याच्यात जी होती बेसिक जो थॉट होता, याचा विचार होता, तो समजून घेतलेला आहे. आता एकदा आपण असा शब्दशः आपण समजत होतो, त्याला आपण समजूया. चला वाचू द डक अँड द कॅंगरू, म्हणजे बत्तक आणि कंगारू यांची पोयम. तर आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये पोयमची रिसिटेशन केली होती, पूर्ण पोयम वाचून झाली होती आपली. आणि मी तुम्हाला समजावलंही होतं की पोयम मध्ये मेन भाव काय आहे, की जी बतक असते ती कंगारूला आपल्या मनाची गोष्ट म्हणते की ती खूप बोर झालेली आहे, तिचं खूप कशातही मन नाही लागत, ती पूर्ण दुनियाचा पूर्ण विश्वाचा भ्रमण करणं चाहतीये. तर ह्याच्यावरती होतं, आपण 2 स्टेंजा वाचून घेतले होते. पहिल्या स्टेंजामध्ये बतक ती कंगारूला म्हणते की बापरे, तू किती छान उडी मारतो वरती वरती आणि कुठेही जाऊ शकतोस तू, फील्ड वरती, मैदानांमध्ये, पाण्यावरती, कुठेही जाऊन तू उंच उंच छलांग लावतो आणि असं वाटतं की तू कधी थांबशीलच नाही. दुसऱ्या स्टेंजामध्ये ती आपली गोष्ट सांगते की माझं जीवन किती बोर आहे, माझ्या जीवनात काही पण उत्साह नाहीये आणि माझं जीवन नुसतं या एका तलावामध्ये बीतत आहे. आणि मी विश करते, मी लॉंगचा अर्थ काय की माझी इच्छा आहे की मी आपल्या पलीकडलं जग पूर्ण बघू. आणि आय विश आय कुड हॉप लाईक यू, आणि ती आपली इच्छा जाहीर करते की काश की मी पण तुझ्यासारखं हॉप म्हणजे कुदू शकले असते. अशा प्रकारे परतसे डक जी आहे ती कॅंगरूला म्हणते. आता ह्याच्यानंतरच आपण वाचूया. सेट द कॅंगरू टू द डक, this requires some little reflection. Perhaps on the whole it might bring me luck, and there seems but one objection. आता इथे ह्याच्या गोष्टी ऐकून बतकच्या कंगारू म्हणतो की ह्या गोष्टीवर, ही गोष्ट थोडी विचारणीय आहे. रिफ्लेक्शन म्हणजे विचार करण्या योग्य आहे, ह्याच्यावरती विचार केला जाऊ शकतो. आणि परहॅप्स ऑन द होल इट माइट ब्रिंग मी लक, म्हणतो की जर होऊ शकतं की हे मला लक, भाग्य आहे, म्हणजे मी तुझ्या बरोबर फिरू, तुला घेऊन फिरू, तर माझं भाग्य पण चांगलं होऊन जाईल, कारण की ते पूर्ण विश्व फिरायची गोष्ट करतात. पण त्याला एक ऑब्जेक्शन आहे त्या गोष्टीवरती, बस एकच त्याची आपत्ती आहे. ते तो म्हणतो, विच इज इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड, युअर फीट आर अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड अँड वुड प्रोबेबली गिव्ह मी द रूमॅटिज, सेड द कॅंगरू. मग तो आपला जो त्रास आहे, आपला जो प्रॉब्लेम आहे, आपला ऑब्जेक्शन जो आहे तिला घेऊन जाण्यामध्ये, बतकला घेऊन जाण्यामध्ये, ते तो सांगतो की जर मी बोलू, विच काय लिहिले, विच इज इफ यू विल लेट मी स्पीक सो बोल्ड, जर तू मला बोलू दे तर मी खूप बोल्ड बोलतोय. बोल्ड म्हणजे की मी एकदम, जसं असतात ना काही लोक एकदम उभं बोलून देतात है ना, की जेही आहे ते तोंडावरती बोलून देतात. तर तेच तो म्हणतोय की जर तुम्हाला बोलू दे तर हे खूप बोल्ड आहे बोलण्याकरता, म्हणजे एकदम मी उभं बोलतो आहे. युअर फीट आर अनप्लेझंटली वेट अँड कोल्ड, की तुझे पाय, हे पाय फक्त पायांकरते. तर म्हणतो की तुझे पाय जे आहेत ना ते खूप अनप्लेझंटली, म्हणजे अगदी चांगल्या तरीकेने नाही, आणि ते वेट आहे, ते ओले असतात आणि थंड आहेत. कोल्ड म्हणजे थंड, तो ओले आणि थंड आहेत. अँड वुड प्रोबेबली गिव्ह मी द रूमॅटिज, सेड द कॅंगरू. रूमॅटिज म्हणजे तुम्हाला मागच्या सेशन मध्ये याचं मीनिंग सांगितलं होतं, रूमॅटिज. तर हे एक प्रकारचा बिमारी असते, रुमॅटिझम. तर ते म्हणतो की मलाही ही बिमारी होऊन जाईल जर मी तुला ओल्या आणि थंड पायांनी, जर मी तुला आपल्या बरोबर घेऊन जाईल तर मला ही बिमारी होऊ शकते, डिझीज होऊ शकतो, रोग होऊ शकतो. तर त्याच्यावरती आता बघा, सेट द डक एज आय सेट ऑन द रॉक्स. तर याच्यावरती डक जी आहे, जे बत्तक आहे, ते काय म्हणतं, एज आय सेट ऑन द रॉक्स आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली, की जेव्हा मी रॉक्स वरती म्हणजे पत्थरांवरती बसले होते, मी या गोष्टीवरती पूर्णतया विचार केला. कम्प्लिटली म्हणजे पूर्णतया, थॉट ओव्हर दॅट, तर विचार केला. तर जेव्हा मी पत्थरांवर बसले होते तेव्हा मी या गोष्टीवर पूर्ण विचार केला. अँड आय बॉट 4 पेअर ऑफ वर्स्टेड सॉक्स विच फिट माय वेब फीट नीटली. तर तेव्हा मी काय केलं, मी बॉट म्हणजे की मी विकत घेतले काय की 4 पेअर्स ऑफ वर्स्टेड सॉक्स. वर्स्टेड तुम्हाला सांगितलं होतं, एक प्रकारचा उनी कपडा असतो, तर उनी कपड्यांनी बनलेला सॉक्स, मोजे, हे मी घेतले आपल्या पायांकरता. विच फिट माय वेब फीट नीटली, जे की माझे वेब फीट, वेब म्हणजे काय असतं, जाळा,
तर हिचे पाय जर तुम्ही बदकेचे कधी बघितले असतील, बदकचे पाय जाळ्यांसारखे असतात, हे पाहिजे दिसतात ना, तर वेब फीट म्हणून जाळ्यासारखे पायात हे खूप छान बसतात. हे जे मी नवीन आपले मोजे घेतले आहेत, तर ते ती सांगते की मी या प्रॉब्लेम करता पण मी सोल्युशन काढून घेतलंय. Said the kangaroo, I am ready, all in the moonlight pale, but to balance me well, dear duck, sit steady, and quiet at the end of my tail. तर आता या गोष्टींनी कंगारू प्रसन्न होऊन जातो आणि तो काय म्हणतो की आय एम रेडी, की मी तयार आहे, ऑल इन द मूनलाईट पेल. मूनलाईट म्हणजे जे चंद्रमाचा रोशनी असते, ठीक आहे ना, तर चंद्रमाची रोशनीमध्ये मी तुला घेऊन चलेने, बट टू बॅलन्स मी वेल, पण तू जेव्हा बसशीलस तर मला बॅलन्स करायला म्हणजे संतुलन ठेवायला काय करायचंय तुला, डिअर डक सिट स्टडी, म्हणजे की एकदम घट्ट बैस, घट्ट धरून बैस, अँड क्वाईट ऍट द एंड ऑफ माय टेल, आणि एकदम चुपचाप माझ्या. तर ते कंगारू म्हणतं की मला पूर्ण नीट प्रकारे बॅलन्स करायला, ताकी मी नीट प्रकारे बसू शकू आणि संतुलन बनणार आहे, तू काय करशीलस, बॅलन्स मी वेल डिअर डक सिट स्टडी, बॅलन्स मी वेल डिअर डक सिट स्टडी अँड क्वाईट ऍट द एंड ऑफ माय टेल, म्हणजे काय की तू एकदम छान संतुलननी बसशीलेस आणि माझ्या टेल म्हणजे माझी जी पूछ आहे, पाहिजे पूछ याची पुच्छ ह्याच्या एंड मध्ये म्हणजे ह्याच्या शेवटी बैस आणि घट्ट धरून बैस, आपला बॅलन्स आपलं संतुलन बनावून नीट बैस आणि मला घट्ट धरून बैस, अशा प्रकारे तो कंगारू तिला म्हणतो बतकला. सो अवे दे वेंट विथ अ हॉप अँड अ बाउंड, तर अशा प्रकारे ते अवे दे वेंट म्हणजे खूप दूर ते जातात, विथ अ हॉप, हॉप म्हणजे काय, असे उचलून पहा, हे जे करतोय ना कंगारू ह्याला म्हणतात हॉप. हॉप म्हणजे उचलून उचलून कुदून कुदून जाणं, अँड अ बाउंड, अशा प्रकारे ते लोक उचलून कुदून जे आहे जातात. अँड दे हॉप्ड द होल वर्ल्ड 3 टाइम्स राऊंड, आणि अशा प्रकारे ते पूर्ण विश्वाचं 3दा चक्कर लावतात, कशा प्रकारे, हॉप करून, ठीक आहे, जे कंगारू उचलून उचलून जातो तशा प्रकारे ते लोक 3दा चक्कर लावतात. अँड हू सो हॅपी ओ हू ऍज द डक अँड द कॅंगरू, तर ह्याच्यात कोण इतकं प्रसन्न होईल, ऍज द डक अँड द कंगारू, की जेवढं ते बतक आणि कंगारू पूर्ण विश्वाचं 3दा भ्रमण करून प्रसन्न झाले, एवढं प्रसन्न आणि कोण होऊ शकतं, अशा प्रकारे ह्याच्यात म्हटलं जात आहे. तशी पोयम होती, खूप छानशी पोयम होती, त्या दोघांच्या मित्रतेवरती होती, की कसं ते दोघं जाऊन पूर्ण विश्वाचं भ्रमण करतात. तर ही पोयम आता आपण वाचलेली आहे. आता बघा पॉइंटर्स, फॉर्म ग्रुप ऑफ 3, प्ले द रोल्स ऑफ द नरेटर, द डक अँड द कॅंगरू. तुम्ही 3 लोकांचा ग्रुप बनवा आणि त्याच्यामध्ये रोल प्ले करा, म्हणजे की एक नरेटर बने जे कहाणी सांगतंय, एक डक बने बतक आणि कंगारू बने, अँड रीड द पोएम अलाउड विथ प्रॉपर पॉझेस अँड इंटोरेशन, म्हणजे जे नॅरेटर बनेल ते नॅरेटरचा पार्ट म्हणेल, जे डक बनेल ते डकचा पार्ट, आणि जे कंगारू बनेल ते कंगारूचा पार्ट जोरानी बोलेले. रीड अलाउड द फॉलोइंग वर्ड्स, नोट द डिफरन्स इन द लॉंग अँड द शॉर्ट वॉवेल साऊंड. आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये हे केलेलं होतं बघा, ह्याच्यात तेच लॉंग अँड शॉर्ट, लांब आणि जे छोटे वॉवेल साऊंड आहेत त्याच्यावरती बघा, फिट फीट, बिट बीट, हिट हीट, सिट सीट, पिक पीक, चिक चीक, टिक टीक, लिक लीक, ठीक आहे ना. तर हे जितके वॉवेल्स आहे, आय ई ए, अशा सगळ्यांमध्ये तुम्हाला हा डिफरन्स दिसतोय की कशा प्रकारे बोलण्यामध्ये डिफरन्स होता. आता अशाच प्रकारचे अनेक वॉवेल साऊंड होते जे आपण आधीच पाहून चुकलेलो आहोत. हा तिसरा आपला जो एक्सरसाइज होता तोही आपण आधीच करून चुकलेलो आहोत आपल्या मागच्या सेशन मध्ये. आता नेक्स्ट बघा तुम्ही, यूज अदर वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. हे पण आपण आता एक्सरसाइज पार्ट आपण जेव्हा करू तर त्याच्यामध्ये करूया की हे जे शब्द आहे हे हायलाइटेड, ह्याला चेंज करून तुम्हाला दुसरा शब्द वापरायचा, जसं हाऊ यू हॉप, तर इथे आपण करू शकतो हाऊ यू सिंग, हॉपच्या जागी दुसरा शब्द. अशाच प्रकारचं हे आणि करायचे आहेत. नेक्स्ट बघा तुमचं, टुरिस्ट अँड सिटीजन्स. टुरिस्ट म्हणजे कोण, जे यात्री प्रवासी असतात, आणि सिटीजन्स म्हणजे जे राहणारे असतात. प्रिपेअर द फॉलोइंग प्लाकार्ड्स, लेट द डिफरंट चिल्ड्रन स्टँड इन डिफरंट प्लेसेस टू क्रिएट अ मेक बिलीव्ह टाउन इन द क्लासरूम. क्लासरूम मध्ये जर तुम्ही क्लासरूम मध्ये आहात तर वेगवेगळे मुलांना उभं करायचं आणि जे वेगवेगळ्या जागी उभं करायचं. अदर चिल्ड्रन प्ले द रोल्स ऑफ सिटीजन्स अँड टुरिस्ट, आणि अनेक मुलं जे आहेत ते कोणी सिटीजन बनले म्हणजे कोणी नागरिक बनतील आणि कोणी प्रवासी नागरिक बनतील. टुरिस्ट इन्क्वायर अबाउट द रूट टू डिफरंट प्लेसेस इन द टाउन अँड द सिटीजन्स गाईड देम. तर अशा प्रकारे जे सिटीजन्स आहेत ते त्यांना गाईड करतील टुरिस्ट लोकांना की कुठे जायचं, कसं जायचं. तर हे एक मजेदार गेम आहे, हे तुम्ही लोक
अशा प्रकारे खेळू शकता. आता ह्याच्यात फार महत्वाची गोष्ट आहे ती आहे ऍडव्हर्ब्स, जे की आपला ग्रामर पार्ट आहे. इंग्लिशमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रामर पोर्शनच असतं नेहमी, कारण की त्याच्याच वरती सगळे सेंटेन्सेस वगैरे अवलंबून असतात. बघा ऍडव्हर्ब्स म्हणजे काय झालं. रीड अलाउड द फॉलोइंग सेंटेन्सेस. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली, म्हणजे मी ह्याच्यावरती पूर्णतया विचार केला आहे. कम्प्लिटली म्हणजे पूर्णतया. द सॉक्स फिट माय फीट नीटली. सॉक्स म्हणजे काय झाले, मोजे माझ्या पायात छान प्रकारे फिट होत होते. ठीक आहे, तर इथे तुम्ही बघा थॉट कम्प्लिटली अँड फिट नीटली. थॉट आणि फिट हे काय आहे, वर्ब्स आहे, म्हणजे क्रिया आहे. आणि हे कम्प्लिटली अँड नीटली हे काय आहे, यांना डिस्क्राईब करतात. बॅलन्स मी वेल म्हणजे नीट प्रकारे मला बॅलन्स कर, मला संतुलन दे. सिट स्टेडी सो दे वेंट अवे. ठीक आहे, हे सगळे आपण वाक्य वाचले. द अंडरलाईन वर्ड्स आर नोन एज ऍडवर्ब्स. जितकेही अंडरलाईन वर्ड्स आहेत, शब्द आहेत, हे सगळे ऍडवर्ब्स आहेत. अँड ऍडवर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स अस समथिंग मोर अबाउट अ वर्ब. आता मी तुम्हाला हेच सांगितलं की वर्बच्या गोष्टी, जे क्रिया असते त्याच्याप्रती अधिक जास्त काही सांगतं. फॉर एक्झाम्पल स्प्रिंकल दॅम जेंटली. ठीक आहे, स्प्रिंकल म्हणजे काय, स्प्रिंकल म्हणजे असं पाणी देणं, जेंटली म्हणजे हळूशी हळूशी पाणी देणं. स्टीर इट नाईसली. स्टीर नाईसली म्हणजे स्टीर म्हणजे चालवणं, काही वस्तू चालवणं. अँड ऍडवर्ब मे गिव्ह अस मोर इन्फॉर्मेशन अबाउट. आता ऍडवर्ब कसली इन्फॉर्मेशन देते, कसल्या बारेमध्ये ज्ञान देते. अँड ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्हच्या बाबतीत देऊ शकतं. यू आर टू काइंड. आता इथे काइंड हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. अनदर ऍडवर्ब किंवा दुसरा ऍडवर्बच्याही बाबतीत देऊ शकतं. दे रॅन व्हेरी फास्ट. तर फास्ट हा काय आहे, वर्ब आहे. ठीक आहे, तर ह्याला रॅन हा वर्ब आहे आणि फास्ट व्हेरी फास्ट. मेनी ऍडवर्ब्स एंड विथ एल वाय. एल वाय हे मुख्यतः जे आहे ऍडवर्ब मध्ये यूज केलं जातं. आता आपण याचं एक्सरसाइज बघूया आणि याला नीट प्रकारे आणि समजूया. बघा क्वेश्चन नंबर 4 होतं तुमचं. यूज अदर वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. तर हे हायलाइटेड वर्ड्स आहे हर सेंटेन्स मध्ये. ठीक आहे, ह्याच्या जागी आपल्याला दुसरा शब्द यूज करायचा आहे. हाऊ यू हॉप. हॉप म्हणजे कूदणं, तू कसा छान कूदतो. हाऊ यू डान्स. आता ह्याच्या जागी आपण डान्स लावलं. ऍज इफ यू वुड नेव्हर स्टॉप. असं वाटतं की तू कधी थांबशीलच नाही. स्टॉप. ऍज इफ यू वुड नेव्हर रिटर्न. जसं की तू कधी परतच नाही येशील. रिटर्न म्हणजे परत येणं. आय लॉंग टू गो आउट इन द वर्ल्ड. तर मी काय इच्छा करते की बाहेर जायचं, विश्वात जायचं, पूर्ण हे इच्छा करते. आय लॉंग टू गो आउट इन द स्पेस. स्पेस म्हणजे काय असतं, अंतरिक्ष. आय विश आय कुड हॉप लाईक यू. ठीक आहे, म्हणजे काय, ती बतक म्हणते कंगारूला की काश की मी तुझ्यासारखी मी हॉप करू पावले असते, कुदू पावले असते. तर इथे काय आपण नेक्स्ट सेंटेन्स दिला, आय विश आय कुड सिंग लाईक किशोर कुमार. ठीक आहे, की काश की मी किशोर कुमार सारखा गाऊ पावले असते. वाय सो हॅपी ओ हू एज द डक अँड द कॅंगरू. तर वाय सो हॅपी म्हणजे कोण इतका प्रसन्न आहे. बाय सो फॉर्च्युनेट. फॉर्च्युनेट म्हणजे काय, जसं भाग्य खूप छान असतं त्याला फॉर्च्युनेट म्हणतो. ओ हू एज द डक अँड द कॅंगरू. तर अशा प्रकारे आपण हे जे हायलाइटेड वर्ड्स होते यांना, त्यांच्या जागी आपण दुसरे शब्द युज केले. तुम्ही आणि काही ह्याच्या जागी युज करा नवीन शब्द. आता बघा आपण ऍडवर्ब्सच्या बाबतीत वाचलं होतं आता, त्याच्याच बाबतीत थोडंसं अधिक पाहूया आपण. पहा ऍडवर्ब्स काय असतं. An adverb is a word which modifies the meaning of a verb, an adjective or another adverb. ठीक आहे, म्हणजे ऍडवर्ब असा शब्द आहे जो की मॉडिफाय करतो, म्हणजे की अनेक त्याला त्याच्या बाबतीत अनेक सांगतो मिनिंग ऑफ अ वर्ब. जो वर्ब असतो, जो क्रिया असतो त्याच्या बाबतीत अनेक जास्त सांगतो. मग ते क्रिया असू शकतं, ऍडजेक्टिव्ह असू शकतं किंवा अनदर ऍडवर्ब किंवा दुसरा ऍडवर्ब पण असू शकतो. बघा हे जे एक्झाम्पल्स दिलेत, गर्ल रन्स क्विकली. तर इथे रन्स काय आहे, हे वर्ब आहे. ठीक आहे ना, तर रन्स क्विकली कशी धावते, मुलगी धावते. तर मुलगी कशी धावते, क्विकली म्हणजे लवकर धावते. अशाच प्रकारे दिस इज अ व्हेरी स्वीट मँगो. तर इथे काय आहे, व्हेरी स्वीट मँगो. स्वीट काय आहे, स्वीट हा एक ऍडजेक्टिव्ह आहे. ठीक आहे ना, गोड आहे, गोड आंबा आहे, हा खूप गोड आंबा आहे. तर हे स्वीटला हे मॉडिफाय करतंय, गोडला ऍडजेक्टिव्हला मॉडिफाय करतंय व्हेरी म्हणून. अशाच प्रकारे पीटर रीड्स क्वाईट क्लिअरली. आता हे क्लिअरली हा ऑलरेडीच ऍडवर्ब आहे आणि ह्याच्यामध्ये क्वाईट आणि लावून दिलं, मॉडिफाय करते ऍडवर्बला.
अशा प्रकारे हे शब्द तुम्ही पाहिले, हे सगळे ऍडव्हर्ब्स आहेत. आणि बघा, an adverb describes a verb, an adjective or another adverb and answers the questions below. हे आपण आधीच पाहिलं की मॉडिफाय काय काय करतं, कशाच्या बाबतीत सांगतं. हे जेव्हा क्वेश्चन असतील तेव्हा त्यांचं उत्तर, जसं हाऊ, हाऊ म्हणजे कसं, इझिली, हॅपीली, लाऊडली, क्विकली, क्वाइटली, सॅडली, सायलेंटली, स्लोली. ठीक आहे. सगळ्यांमध्ये बघा तुम्ही एल वाय, हाऊ म्हणजे कसं, हाऊ ऑफेन म्हणजे कितीदा, ऑलवेज, एव्हरीडे, फ्रिक्वेंटली, नेव्हर, ऑफेन, वन्स, सेल्डम, समटाइम्स म्हणजे कितीदा, नेहमीच, एव्हरीडे म्हणजे रोज, फ्रिक्वेंटली म्हणजे लवकर. तर अशा प्रकारे हाऊ ऑफेन म्हणजे कितीदा. वेन म्हणजे केव्हा, आफ्टर, बिफोर, अर्ली, नाव म्हणजे हे सगळे जितके तुम्हाला शब्द दिसतात आहेत ना, हे सगळे शब्द ऍडव्हर्ब आहे. ठीक आहे. सून, टुडे, येस्टरडे. आणि अशाच प्रकारे वेअर म्हणजे कुठे, अवे, एव्हरीवेअर, हिअर, होम, इनसाइड, नियर, आउटसाइड, देअर. हे सगळे शब्द ऍडव्हर्ब्स मध्ये येतात. एक एक्झाम्पल आणि बघा, द बॉय प्लेज द ड्रम्स लाऊडली. ठीक आहे ना. तर हा लाऊडली हा शब्द काय झाला, हा पण ऍडव्हर्ब झाला. तर अशा प्रकारे आज आपण आपली जी पोयम होती द डक अँड द कॅंगरू हिला पूर्ण केलेले आहे. आणि आपण मेनली आज ऍडजेक्टिव्हच्या बारेमध्ये, ऍडव्हर्बच्या बारेमध्ये वाचलेलं आहे. ऍडव्हर्ब्स हे काय असतात, हे ऍडजेक्टिव्हला, ऍडव्हर्ब्सला किंवा वर्बला मॉडिफाय करतात, त्यांच्या बाबतीत अनेक जास्त सांगतात आपल्याला. हे तुम्ही परतसे बघा, ही पीपीटी आणि परतसे बघा आणि स्लाइड्स नीट प्रकारे बघा आणि समजा. आजचा सेशन इथे समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत लवकरच भेटूया. टिल देन बाय. हॅव अ नाईस डे. थँक्यू.